हाय फ्रेंड्स, आज आपण चमचमीत अशी दोडक्याची रस्सा भाजी करणार आहोत, पण थोडीशी वेगळ्या पद्धतीने टेस्टी अशी बनवणार आहोत। तर दोडका बघितलं की सगळ्यांचे नाकं डोळं जे काही चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन असतील ते बदलतात। तर आता ह्या वेळेला तसं नाही होणार। तर हा दोडका जो आहे त्याच्या शिरा मी काढून घेते। दोडक्याच्या शिरा सर्व काढून घेतल्यानंतर आपण त्याला कट करून घ्यायचं आहे। तर या शिरांची सुद्धा चटणी केली जाते किंवा तव्यावरती तुम्ही फ्राय करू शकता मीठ घालून, ते सुद्धा छान लागतं। तर आता आपण दोडका चिरूयात। तर पुढचा जो भाग आहे तो काढून टाकायचा। सोबत आपल्यासोबत असा एक छोटासा बाउल ठेवायचा, म्हणजे त्यामध्ये सर्व कचरा आपल्याला टाकता येतो। आता मी जी दाखवते स्क्रीनवर त्या पद्धतीने आपण दोडक्याचे आधी सर्व भाग करून घ्यायचे। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण काप करायचे आहेत। मी तुम्हाला दाखवते। असे 4 भाग करायचे, पण पूर्ण कट करायचा नाही दोडका आपल्याला। आता दोडका आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। मी आधी सुद्धा दोडका धुवून घेतलेला होता, नंतर नाही धुतला तरी सुद्धा चालेल। त्यानंतर थोडंसं बेसन पीठ घ्यायचं आहे आणि खरपूस असं ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे आपल्याला। कारण आपल्या जे दोडक्याची भाजी असते ती बऱ्याच वेळेला अशी पातळ आणि पाणी वेगळं चटणी वेगळी, म्हणजे लाल तिखट वेगळं मसाले वेगळे असं होऊ नये म्हणून मी थोडंसं अगदी बेसन पीठ किंवा ह्याच्याऐवजी ज्वारीचं पीठ जरी तुम्ही वरून भुरभुरलं तरी सुद्धा चालते। त्यानंतर 2 चमचे खोबरं आणि 1 चमचाभर तीळ घेतलेले आहेत। तिळाने भाजी तर चविष्ट होते, सोबत भाजीला दाटसरपणा येतो। सोबत शेंगदाणे हे मी थोडेसे भाजलेलेच आहेत। तर शेंगदाणे, तीळ आणि खोबरं हे छान असं ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर 1 चमचाभर मी जिरं घातलेत आणि सर्व मी आता व्यवस्थित भाजून घेते। भाजल्यानंतर आपण ते सर्व मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊन असा रवाळ असा मसाला तयार करून घ्यायचा आहे। त्यामध्ये आपण कोथिंबीर सुद्धा घालायची आहे। चवीपुरतं मीठ मी त्या मसाल्यामध्येच घालते, नंतर सुद्धा आपण थोडं बहुत ॲडजस्ट करू शकतो। आणि लाल तिखट, नंतर बिडगी मिरची पावडर कलर छान येण्यासाठी। आता हे सर्व छान असं बारीक झाल्यानंतर मी कोथिंबीर एकदा फिरवून घेते। आता हा सर्व मसाला आपण त्या बेसनच्या पिठामध्ये मिक्स करूया। त्यानंतर अगदी बाइंडिंगसाठी मी थोडंसं तेल घातले। थोडासा मी गरम मसाला त्यामध्ये घातलाय किंवा सब्जी मसाला असेल घातला तरी सुद्धा चालेल। आता हा सर्व मसाला छान असा मिक्स करून घ्यायचा। आणि जो दोडका आहे त्याच्यामध्ये आपण वांग्यात कसा मसाला भरतो तसा तो मसाला भरून घ्यायचा आहे। मी स्क्रीनवर दाखवते त्या पद्धतीने सर्व मसाला मी दोडक्यामध्ये भरून घेते। दोडक्यामध्ये सर्व मसाला आपला व्यवस्थित भरून झालेला आहे। त्यानंतर आता आपण भाजी करूया। तर कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता त्यामध्ये तेल घालायचं। तर मी सांगितल्या पद्धतीने की बरेच जण तेल कमी खातात, तर तेलच आपल्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त वापरायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये आपण जो मसाला भरलेला दोडका आहे तो घालायचा। अगदी मी व्यवस्थितपणे ते हाताने पसरवून घेते। आता आपण हे जे दोडके आहेत ते 1 मिनिटभर या तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे। थोडासा त्याच्यावरती असे ब्राऊन कलरचे डाग पडले पाहिजेत। अगदी हलक्या हाताने आपण हे मिक्स करायचंय, कारण दोडकामधून मग तुटू शकतो। गॅसची फ्लेम आहे ती लोच ठेवायची आणि लो फ्लेमवरती आपल्याला हे जो दोडका आहे तो छान असा परतून घ्यायचा आहे। त्यानंतर जो राहिलेला मसाला होता तो सुद्धा आपण आता त्या दोडक्यावरती घातलेला आहे। कारण जर दोडका आपण भाजतानाच जर मसाला घातला असता तर तो मसाला लवकर करपतो,
त्यामुळे आपण ही टिप्स वापरायची की नंतर तो राहिलेला मसाला घालायचा आणि मग 1 मिनिटभर आपण हे परतून घ्यायचं। छान असं आपल्या ह्या दोडक्याला तेल सुटलेलं आहे। आता आपण यामध्ये जितकं आपल्याला भाजी करायची तितकी करून घ्यायची। मी कमीत कमी 2 ते 2.5 ग्लास यामध्ये पाणी ओतलेलं आहे। छानशी अशी ह्याला एक उकळी येऊन द्यायची आणि 5 ते 6-7 मिनिटं आपण हे मंद गॅसवरती दोडक्याची भाजी आहे ती शिजवून घ्यायची। ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला केला होता त्यामध्ये सुद्धा मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि ते पाणी आपण भाजीमध्ये घालायचं जेणेकरून आपला मसालाही वेस्ट होत नाही। आता छानशी अशी उकळी आलेली आहे आपल्या दोडक्याच्या भाजीला, तुम्ही बघू शकता। गॅसची फ्लेम लो करायची आणि 7 मिनिटं ही भाजी आपण शिजून देऊयात। 7 मिनिटांनंतर आपली ही भाजी खूप छान अशी तयार झालेली आहे। तुम्ही तर्री बघू शकता, खूप छान तर्री आलेली आहे आणि टेस्टी सुद्धा दोडका तितकाच झालेला आहे। तर आपली ही झटपट अशी टेस्टी दोडक्याची भाजी तयार झालेली आहे। आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करू। तर तुम्ही त्याचा दाटसरपणा बघू शकता, थिकनेस बघू शकता, तर्री सुद्धा खूप छान आलेली आहे। तर याच पद्धतीने तुम्ही सुद्धा दोडक्याची भाजी घरी करून बघा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि जायकेदार रेसिपी सोबत। बाय।